सेलिब्रिटीज सलवार कमीज कुर्ती घातल्यानंतर सुद्धा साध्या साध्या ड्रेसमध्येही केवढे स्टायलिश दिसतात। मग आपण फक्त वेस्टर्न ड्रेस घातल्यानंतरच का स्टायलिश दिसतो? पंजाबी ड्रेस घालून काय कुणी स्टायलिश आणि क्लासिक असे नाही दिसू शकत। हा जर तुमचा गैरसमज असेल तर मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत 10 अशा टिप्स शेअर करणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही पंजाबी ड्रेस सूट कुर्ती कमीज मध्ये सुद्धा खूप स्टायलिश आणि क्लासी दिसू शकता। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मंडळी, मी रुचाली। माझ्या चॅनल ब्युटी प्लस कलेक्शन मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। माझ्या चॅनलवरती तुम्ही कोणी नवीन असाल, सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राइब करून घ्या। ऑल बटनवरती क्लिक करा, म्हणजेच मी अशा नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन टिप्स घेऊन तुमच्यासाठी मी येत असते। नंबर 1, साइज। मी कित्येक जणींना तरी बघितले की आपल्याकडे ज्यावेळेस आपण ड्रेस विकत घेतो त्यावेळेस तो जास्तीचा फिटिंग करतो, म्हणजेच काय आपल्या बॉडीपेक्षाही अगदी टाईट असे कपडे बऱ्याच जणी घालतात। तर ते कपडे तुम्ही बिलकुल घालू नका। एकतर घेताना तुमच्या योग्य त्या साईजचा घ्या, किंवा तुम्ही जर का एक्स्ट्रा साईजचा जरी घेतला तर तुमच्या मापाबरोबर फिटिंग करा। बऱ्याच जणी एवढा फिट ड्रेस घालतात की त्यांचा आतला आपल्या बॉडीचा पार्टही थोडासा बाहेर आल्यासारखा दिसतो, आपली चरबी अशी बाहेर दिसते आणि अगदी वळकट्या पडल्यासारख्या आपल्या पूर्ण शरीरावरती दिसायला सुरुवात होते। एवढे टाईट कपडे घालतात, त्याच्यामुळे आपण किती जरी सुंदर ड्रेस घातला त्यामुळे आपला लुक पूर्णपणे निघून जातो। त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीचा ड्रेस घालायला पाहिजे, एक तर तुमच्या परफेक्ट मापाचा ड्रेस घाला, नाही तर त्याच्यापेक्षा लूज असेल तरीही चालेल। ज्यावेळेस तुम्ही योग्य मापाचा किंवा लूज ड्रेस घालाल त्यावेळेस तुम्ही परफेक्ट स्टँडर्ड आणि एकदम मस्त अशा तुम्ही दिसून जाता। त्याच्यामुळे तुमची जी स्टाईल आहे ना ती अगदी युनिक आणि व्यवस्थित वाटते। अति टाईट कपडे बिलकुल घालू नका। उगाच टाईट कपडे घालून आपली बॉडी आहे ही आतमध्ये दाबून टाईट करून बिलकुल चांगलं दिसत नाही। आपली सलवार कमीज योग्य त्या मापाची आणि योग्य त्या व्यवस्थित मटेरियल बरोबर जसं फिटिंग हवंय त्या शरीराच्या शेप बरोबर जर का तुम्ही फिटिंग करून दिली तर त्याची शोभा आणखीन वाढून दिसते। त्यामुळे तुम्ही योग्य त्या फिटिंगचे कपडे नक्की घाला। नंबर 2, लेगिन्स। आपले जे कपडे आहेत ते स्टायलिश आणि क्लासी न दिसण्याचं कारण म्हणजेच लेगिन्स। आपण कुठल्याही ड्रेसवरती लेगिन्स घेत राहतो। प्रत्येक कलरच्या प्रत्येक लेडीजकडे लेगिन्स असतात। घेतली कुर्ती घाल लेगिन्स, घेतली कुर्ती घाल लेगिन्स। पण आता मार्केटमध्ये खूप छान छान असे बॉटम्स आलेले आहेत। स्ट्रेट बॉटम आहेत, शॉर्ट आहेत, 3/4 आहेत, अँकल लेंथ पर्यंत तुमच्यासाठी आहेत। बऱ्याचशा अशा बॉटम मध्ये व्हरायटी आणि प्रकार तुमच्यासाठी आलेले आहेत। आणि त्या पद्धतीचे जर का तुम्ही वेगवेगळे बॉटम जर का वेअर केले तर तुमचा लुक नक्कीच क्लासी आणि स्टँडर्ड दिसू शकतो। प्रत्येकच कुर्तीवरती लेगिन्स घालावीची असं नाही। जर का तुम्हाला खूप स्टायलिश आणि स्टँडर्ड असं क्लासी लुक जर का तुम्हाला आणायचा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या बॉटम मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, म्हणजेच तुम्हाला एकदम स्टँडर्ड आणि क्लासी असा लुक तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर मी बॉटम वेअर मध्ये एक व्हिडिओ बनवला आहे, माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता। खूप सुंदर सुंदर असे बॉटम आपल्याकडे आहेत। तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर तो व्हिडिओ बघा, स्क्रीनशॉट काढून मला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही पाठवून बॉटमही ऑर्डर करू शकता। त्यामुळे लेगिन्स हा प्रत्येक कुर्तीसाठी पर्याय हा लेगिन्स हा नसतो। त्याच्यामुळे वेगवेगळे बॉटम घाला, त्याच्यामुळे तुमचा जो लुक आहे तो एकदम क्लासी आणि युनिक आणि स्टँडर्ड थोडासा दिसून जाईल। नंबर 3, लेंथ। अगोदर आपण बघायचो की पंजाबी ड्रेस आपले जे होते ते अगदी साधे आणि खूप लॉंग असायचे। मी खूपदा असं बघितलंय की बऱ्याच जणी शॉर्ट अशी कुर्ती घालतात आणि त्या शॉर्ट कुर्तीमध्ये खाली घोळदार असा खाली बॉटम घालतात। त्यावेळेस ते दिसताना एकदम विचित्र दिसून जातं। तुम्ही लॉंग कुर्त्या घाला, खूप सुंदर अशी कुर्ती जर का तुम्ही लॉंग मध्ये जर घातली तर त्याच्यावरती तुम्ही कुठलाही स्ट्रेट बॉटम तुम्ही अँकल लेंथ पर्यंत घाला, कारण की अँकल लेंथ पर्यंत घातल्यानंतर आपला जो वरून दिसणारा जो लुक आहे तो खाली थोडासा पाय थोडासा उघडा दिसला की थोडासा जरा क्लासी लुक येतो आणि स्टँडर्ड लुक येतो। त्यामुळे तुम्ही अगदी स्टायलिश दिसून जाता। त्याचबरोबर जर तुम्हाला घालायचंच आहे शॉर्ट तर तुम्ही जर का शॉर्ट जर का कुर्ता घातला तर शॉर्ट कुर्त्यावरती तुम्ही अगदी खाली पायापर्यंत घोळदार असा तुम्ही बिलकुल बॉटम घालू नका, कारण की वरती जर शॉर्ट असेल तर खालीही तुम्ही शॉर्टच घातलं पाहिजे नाही। त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस खाली बॉटम घालाल तोही तुमचा अँकल लेंथ पर्यंत किंवा त्याच्या वरतीही चालेल, पण तुम्ही अगदी पायापर्यंत कुठल्याही प्रकारचा लॉंग मध्ये तुम्ही कुठलीही खालची बॉटम शॉर्ट कुर्त्यांवरती घालू नका। लुक उगाच बिघडल्यासारखा दिसेल, त्यामुळे तुम्ही स्टायलिश आणि क्लासी दिसणार नाही। ज्यावेळेस तुम्ही वरचं शॉर्ट खालचं शॉर्ट घालाल त्यावेळेस तुमचा लुक अगदी क्लासी आणि स्टँडर्ड दिसू लागेल। आणि आता जर तुम्हाला लेगिन्स घालायचीच असेल तर आपल्या कुर्तीची लांबी किती असायला हवी?
ज्यावेळेस तुम्हाला लेगिन्सच घालायची असेल तर आपल्या कुर्तीची लांबी ही गुडघ्याच्या खालीपर्यंत आपला गुडघा झाकला जाईल एवढी काळजी घ्यायची. म्हणजेच आपल्या पोटऱ्यांपर्यंत, पायाच्या पोटऱ्यांपर्यंत तुमच्या कुर्तीची लांबी असायला हवी. आणि त्याच्यावरती तुम्ही जर का लेगिन्स घातली तर ती अँकल लेंथ लेगिन्स घाला. त्यामुळे तुमचा जो लुक आहे तो अगदी क्लासी, कारण की अगदी अंग भरून खालीपर्यंत फुल जो कुर्ता असतो आणि खाली तुमचं अँकल लेंथ जर लेगिन्स असेल तर खूप सुंदर असं दिसतं. शॉर्ट टॉप वरती जर का तुम्ही लेगिन्स घातले तर ते बिलकुल चांगलं दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर का लेगिन्स घालायचीच असेल तर कुर्तीच्या लेंथची काळजी नक्की घ्या. नंबर 4, दुपट्टा. दुपट्टा किंवा ओढणी. तुमच्या पारंपरिक ड्रेसवरती, तुमच्या पारंपरिक कुर्त्यावरती तुम्ही ओढणी कशा पद्धतीने घेता हे खूप महत्वाचे असते. ज्यावेळेस आपण एखादा सिंपल असा ड्रेस घालतो किंवा तुम्ही कुठलाही पारंपरिक ड्रेस घालता त्यावेळेस आपण अशा व्ही स्टाईल मध्ये दोन्हीकडे जर का दुपट्टा घेतला तर तो बिलकुल चांगला वाटत नाही. तो अगदी ओल्ड असा वाटून जातो स्वतःसाठी. आपला लुक बिलकुल क्लासी दिसत नाही. वेगळ्या स्टाईल मध्ये जर का तुम्ही दुपट्टे घेतले तर खूप सुंदर असा तुमचा क्लासी लुक दिसू शकतो. असा वन साइड सोडा, पाठीमागून पण येतात असे आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या स्टाईल मध्ये तुमचे दुपट्टे दिसतात. त्याचबरोबर जर का तुमचा एकदम साधा सिंपल जर का कुर्ता असेल तर त्याच्यावरती आता खूप सुंदर सुंदर असे हेवी दुपट्टे आले आहेत. आपल्याकडे पण आहेत ऑर्गेन्झा मधले. हे मी दुपट्ट्यावरती एक व्हिडिओ बनवेन, तोही व्हिडिओ तुम्ही बघा. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मार्केटमध्ये सर्व प्रिंटमध्ये, डिझाईनमध्ये, अगदी तुम्हाला मशीन वर्क पासून हँडवर्क पर्यंत सर्व प्रकारचे, सर्व मटेरियलमध्ये दुपट्टे आलेले आहेत. त्या पद्धतीचा जर का तुम्ही दुपट्टा एकदा हेवी मधला जर घेतला तर तो तुमच्या सिंपल कुर्तीवरती तो एकदम छान उठून दिसतो. कारण की दुपट्टा ज्यावेळेस आपण वेअर करतो त्यावेळेस आपला कुर्ता जरी सिंपल असला तर पुढच्याचं जे अट्रॅक्शन असतं ते आपल्या दुपट्ट्याकडे जातं. कारण दुपट्टा हेवी मध्ये असेल तर कुर्ता सिंपल जरी असला तर पूर्ण अट्रॅक्शन दुपट्ट्याकडे असल्यामुळे जेवढा दुपट्टा जास्तीत जास्त दाखवता येईल पुढच्या माणसांना तशा पद्धतीने दुपट्टा वेअर करा. दोन्ही साईडला खांद्यावरती दुपट्टा बिलकुल घेऊ नका. वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही दुपट्टे जर का घेतले स्टाईल मध्ये तर तुमचा लुक नक्कीच क्लासी आणि स्टायलिश दिसू शकतो. नंबर 5, हेअरस्टाईल. आपला ड्रेस खूप सुंदर असतो, दिसायलाही छान असतो, लुक छान असतो, आपण दुपट्टाही छान वेअर केलाय. यावेळेस हे सगळं ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपण आपल्या हेअरस्टाईल म्हणजेच आपल्या केसांचीही तेवढ्याच पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे. आपले केस अगदी नीट आणि क्लीन असावेत. हेअरस्टाईल ही आपली छान असावी. म्हणजेच काय, जर तुम्हाला रिकामे केस सोडायचे असतील तर सिरम वगैरे लावून ब्लो ड्राय करून ते खूप छान असे सेट करा. आणि जर का एखाद्या वेळेस तुमचे जर का केस ऑइली असतील आणि इन्स्टंट तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचे पटकन, आता ह्याच्यासाठी काय करू शकतो, रिकामे पण सोडू शकत नाही आपण, त्यावेळेस तुम्ही मस्तपैकी मधून पार्टिशन करा आणि पाठीमागं ड्रेसच्या मॅचिंगचा असं तुम्ही एखादा रबर बँड लावा किंवा क्रंचीस लावा, जे काय तुम्हाला आवडते ते वरती असं छोटासा बंद करून ते लावून टाका. त्यावेळेस ते केस तुमचे व्यवस्थित विंचरलेले असावेत. त्यामुळे तुमचा लुक जो आहे तो अगदी क्लासी दिसतो. उडतात तिकडून उडत असतात आपले केस आणि अजिबात त्याला फिनिशिंग नसतं, कारण कोंब व्यवस्थित केलेला नसतो, विस्कटलेले केस असतात. त्याच्यामुळे तुमचा खाली ड्रेस कितीही सुंदर असेल तरीही तुम्ही केसांमुळे तुमचा लुक पूर्णपणे खराब होऊन जातो. त्यामुळे तुमची हेअरस्टाईल क्लीन नीट असावी. नंबर 6, दागिने. जर तुमच्या साध्या कुर्तीला सुद्धा मस्त असं हेवी आणि खूप क्लासी लुक द्यायचं असेल तर तुमचे दागिने. दागिना म्हटला की प्रत्येक स्त्रीला साडी घालायची म्हटली की दागिने आठवतात. काय घालू ह्याच्यावरती, लॉंग घालू की शॉर्ट घालू, नथ घालू का, बुगडी घालू का, असे प्रत्येकीला हा साडी घालताना प्रश्न पडतोच. पण पंजाबी ड्रेस घालतो त्यावेळेस आपण या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. पण तसं नसतं मैत्रिणींनो. ज्यावेळेस तुम्ही पंजाबी ड्रेस घालता त्यावेळेस तुम्हाला जर का नेकलेस जर का तुम्हाला एकदम हेवी मध्ये घालायचा असेल तर तुम्ही इयरिंग ह्या छोट्या घाला. कारण की समोरच्यांचं अट्रॅक्शन, अटेन्शन आपल्याकडे एकदम एखाद्या गोष्टीकडे वेधून घेतलं पाहिजे नाही, की अशी एकच गोष्ट घाला की जेणेकरून गळ्यातलं जर का मोठं घातलं तुम्ही तर इयरिंग छोट्या घाला, किंवा तुम्हाला नेकलेस घालायला आवडत नसेल पंजाबी ड्रेसवर तर हेवीतलं इयरिंग घाला. त्यामुळे समोरच्याचं जे लक्ष आहे ते आपल्या दागिन्यांकडे म्हणजे ज्वेलरीकडे जातं आणि आपला जो लुक आहे तो अगदी क्लासी आणि स्टँडर्ड युनिक असा लुक दिसून जातो आपला. त्यामुळे जेवढं महत्वाचं आपलं हेअरस्टाईल आहे तेवढीच महत्वाचे आपले दागिने हे आपल्या ड्रेसला लुक देण्यासाठी खूप महत्वाचे असतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही लुक करताना तुमच्या दागिन्यांकडे नक्की लक्ष द्या. नंबर 7, ऍक्सेसरीज. ऍक्सेसरीज मध्ये दागिन्यांबद्दल तर आपण आताच बोललो. आता काय राहिलं तर ते राहिली पर्स. ज्या वेळेस आपण एखादी बॅग म्हणा, पर्स म्हणा, जे काय तुम्ही म्हणत असाल ते,
त्यावेळेस आपण बऱ्याच जणी अशा खाली बॉटम मोठा असतो, वरचा कुर्ता ढगळा असतो, खूप छान असा घातलेला असतो, ड्रेसही खूप सुंदर घातलेला असतो आणि पण त्याच्यावर तशी झोला बॅग, खूप मोठी अशी बॅग त्या साईडला घेतात. त्याच्यामुळे तुमचा पूर्णपणे लुक खराब होऊन जातो. उगाच सगळं मोठं मोठं दिसायला सुरुवात होती. बॅगही मोठी, ड्रेसही मोठा, त्यामुळे तुम्ही बिलकुल तुमचा लुक छान दिसत नाही. त्याच्याबरोबरच तुम्ही जर का याच्यावरती एखादी छोटीशी पोटली वगैरे जर का हातात घेतली किंवा एखादा क्लच घेतला पार्टी वेअर, तरीही तुमचा लुक खूप क्लासी आणि स्टायलिश दिसू शकतो. त्याच्यामुळे जर का तुम्हाला मोठी बॅग वापरायचीच असेल तर तुम्ही एखाद्या ऑफिसला जाताना तुम्ही ती बॅग वापरू शकता. तुमचा ड्रेस जरी खूप ढगळा असेल तर, कारण की ऑफिसचा आपल्यासाठी लुक केलेला असतो आपण, त्याच्यामध्ये एखादा लॅपटॉप वगैरे घेऊन तुम्ही ती बॅग लेदरमध्ये मीडियम साईजमध्ये तुम्ही ती बॅग वापरू शकता. पण एखाद्या कार्यक्रमाला, फंक्शनला किंवा बाहेर असं जाताना तुम्ही छोट्याशा बॅग कॅरी करा, छोटेसे क्लच हातामध्ये कॅरी करा, मोठ्या मोठ्या बॅग वापरू नका. जर तुम्हाला ऑफिस वेअरसाठी हवे असतील तरच मोठ्या बॅगचा वापर करा. नंबर 8, फुटवेअर म्हणजे चप्पल. पुन्हा एकदा सांगते, प्रत्येकीला वाटतं की आपल्या पायाकडे कोणाचं लक्ष जाते, पण तुमच्या चप्पलवरूनही तुमचा लुक खूप सुंदर असा ठरला जातो. ज्यावेळेस तुम्ही, बऱ्याच जणी खूप छान अशा वरती तयार झालेल्या असतात, हेअरस्टाईल छान असते, दागिने छान घातलेले असतात, ड्रेस छान वेअर केलेला असतो, त्या दिसतातही खूप सुंदर, आणि पायामध्ये अगदी साधी सिंपल अशी स्लीपर घातलेली असते. त्याच्यामुळे पूर्ण सगळ्या ड्रेसचा, पूर्ण सगळ्या आपल्या लुकचा खाली पायामध्ये सगळा लुक निघून जातो. त्यामुळे खूप सुंदर सुंदर अशा चप्पल आलेल्या असतात. तुम्ही जर पंजाबी ड्रेस घातला तर मोजडी वगैरे घाला, किंवा तुम्ही असा खूप छान असा वर्क मधला फॅन्सी असा ड्रेस घातलेला असेल तर खूप छान छान असे सँडल आलेले आहेत, त्याच्यावरती खूप छान असे डिझाईन असतात, वर्क असतात. तुम्हाला जर का हिल्सची आवडत नसेल तर फ्लॅटही आहेत. अशा वेगवेगळ्या मस्तपैकी छान अशा चप्पल्स तुम्ही वापरा. त्याचबरोबर कोल्हापुरी चप्पल पण खूप छान वाटतात. मध्येच उठून आपलं छान आवरायचं, स्लीपर घालून चालायला लागायचं, बिलकुल ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे चप्पल ही खूप महत्वाची आहे आपल्या खूप छान अशा स्टायलिश आणि युनिक दिसण्या. तुम्ही जर चप्पल योग्य प्रकारे निवडली आणि तुमच्या ड्रेस प्रमाणे जर का योग्य चप्पल, अशी छान अशी चप्पल जर घातली, किंवा तुम्ही फुटवेअर मध्ये आणखीन छान छान कलेक्शन जर का बघितले तर खूप छान छान कलेक्शन नवीन नवीन आलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचा लुक खूप छान क्लासी दिसू शकतो. नंबर 9, हलकासा मेकअप. आता तुम्हाला वाटेल की पंजाबी ड्रेस घालायचा आहे, साडी म्हटले की प्रत्येकाला मेकअप हा आठवतोच, पण ज्यावेळेस पंजाबी ड्रेस घालतो त्यावेळेस आपल्याला वाटतं कशाला मेकअप करायचा आहे, घातलाय ना ड्रेस बस झालं चला. पण तसं नसतं मैत्रिणींनो. ज्यावेळेस तुमचा लुक पूर्णपणे छान दिसत असतो त्यावेळेस तुमचं अट्रॅक्शन बऱ्याच जणांचं चेहऱ्यावरती आपल्या असतं, आणि आपला चेहरा जर का उगाच तोंड धुतलं चालायला लागलो तर आपण चांगले दिसू का, तर बिलकुल नाही. तर त्यावेळेस तुम्हाला, बऱ्याच जणांना मेकअप नाही आवडत, मान्य आहे मला. जर का तुम्हाला मेकअप आवडतच नसेल तर चेहरा धुवा, मस्तपैकी सनस्क्रीन लावा, मॉइश्चरायझर लावा, जे काही XYZ तुम्ही लावत असाल, आयब्रो पेन्सिल लावा आणि लिपस्टिक लावा, त्यातही तुमचा लुक खूप सुंदर दिसतो. छोटासा हलकासा मेकअप करा तुम्ही, जास्त मेकअप करा असं मी म्हणतच नाहीये, पण मेकअप शिवाय आपला लुक छान दिसतच नाही किंवा आपण सुंदर असे दिसतच नाही. त्याच्यामुळे हलकासा मेकअप गरजेचाच आहे. साधी लिपस्टिक लावली तरी आपण मेकअप केल्यासारखे दिसतो. त्यामुळे आपल्या आउटफिटला जर का तुम्हाला छान क्लासी बनवायचा असेल तर हलकासा मेकअप तुमच्यासाठी गरजेचाच आहे. 10, प्रिंट्स. आता मार्केटमध्ये म्हणजेच आपल्या शॉपमध्ये खूप सुंदर सुंदर अशा व्हरायटी आलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला नायरा कट असू देत, अफगाणी स्टाईल असू देत, अलिया कट असू देत, ए लाईन कुर्ती असू देत, किंवा तुमची फ्लोरल कुर्ती असू देत, तुमच्या बऱ्याचशा कुर्तींचे जे प्रकार असतात, प्रत्येक कुर्तीमध्ये घेरची असले, अनारकली असेल, बरेचसे पॅटर्न, खूप पॅटर्न असतात. त्या प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्ही ज्यावेळेस घ्यायला जाता त्यावेळेस प्रिंट पण खूप जास्त मायने रखतं. म्हणजेच की तुम्ही ज्यावेळेस प्रिंट घेता त्यावेळेस तुमची कुर्ती ही खूप हेवी मधली आहे, दुपट्टा ही खूप हेवी मधला आहे, अगदी जवळ 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 मोठ्या मोठ्या डिझाईन्स आहेत दुपट्ट्यावरती, त्यावेळेस तुमचा लुक अगदी गिचमिड होऊन जातो. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही आउटफिट तुम्ही खरेदी करत असता त्यावेळेस प्रिंटकडेही लक्ष द्या. ज्यावेळेस तुमची कुर्ती पूर्णपणे प्लेन असेल, त्यावेळेस तुमची ओढणी भरलेली असेल तरीही तो लुक छान दिसतो. पण ज्यावेळेस तुमचा आउटफिट वरती डिझाईन असेल त्यावेळेस लांब लांब डिझाईन जर का असतील, पेस देऊन थोडंसं प्लेन डिझाईन अशा पद्धतीचे दुपट्टे तुम्ही घ्या. त्यामुळे तुमचा जो लुक आहे ना तो खूप सुंदर दिसतो. उगाच बट असं पूर्णपणे करू नका. जास्त डिझाईनचे कपडे बिलकुल घालू नका. जर का तुम्ही खूप छान असे डिझाईन सिलेक्शन करून जर का तुम्ही ड्रेस घेतले तर तुमचा लुक नक्कीच क्लासी दिसू शकतो.
आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला सांगितलं ते जर का तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्हाला या सर्व गोष्टींमधून जर का माझ्याकडून काही शॉपिंग करायचे असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सगळं दुपट्ट्यांचे कलेक्शन वगैरे मी सगळं दाखवणारच आहे। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मी आठवड्यातून 2दा व्हिडिओ अपलोड करते तर माझा व्हिडिओ कधी येतोय याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। मी असेच वेगवेगळ्या व्हरायटी, वेगवेगळ्या क्वालिटींवरती आणि वेगवेगळ्या विषयांवरती मी तुमच्यासाठी आठवड्यातून 2दा व्हिडिओ घेऊन येत असते। त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा, खूप छान असे कमेंट करत असतात। त्याचबरोबर आणखीन मला आजच्या व्हिडिओमध्ये एक सांगावंसं वाटतं की माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीमधूनच एक काल 2-3 मैत्रिणी माझ्या आल्या होत्या आणि आपल्या शॉपमध्ये येऊन त्यांनी शॉप व्हिजिट केली, शॉपिंग केली, त्यांना खूप छान वाटलं, खूप छान अशी क्वालिटी त्यांना वाटली। त्याच्यामुळे त्या मैत्रिणींचंही खूप धन्यवाद। असेच तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि माझ्या शॉपलाही व्हिजिट द्या, नसेल पॉसिबल तर तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता। चला तर मग नेक्स्ट विषयावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात।